वेगवेगळे सेंटर्स ते उघडणार आहेत। या 9 सेंटरपैकी 3 सेंटर त्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये द्राक्षावर सेंटर पुण्याला असेल, संत्र्यावरचं सेंटर नागपूरला असेल आणि त्याचसोबत जे डाळिंब आहे याच्यावरचं सेंटर सोलापूरला असेल। प्रत्येक सेंटर करता 100 कोटी रुपये ते देणार आहेत आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात नर्सरी सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे। मोठ्या नर्सरीला 3 कोटी, छोट्या नर्सरीला 1.5 कोटी रुपये देणार आहेत आणि प्रयत्न आहे की दरवर्षी यातनं 8 कोटी रोप ही क्लीन रोप तयार करून आणि आमच्या शेतकऱ्यांना द्यायची, जेणेकरून त्याच्यावर येणारी कीड, त्याकरता लागणारा फवारणीचा खर्च, त्यांनी घटणारी उत्पादकता, या सगळ्या गोष्टींना शेतकऱ्यांना मुक्ती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात कमी उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन शाश्वत अशा प्रकारचा शेतकऱ्यांना फायदा होईल। आणि म्हणून एकूण 9 पैकी 3 म्हणजे 1/3 सेंटर्स हे एकट्या महाराष्ट्राला दिल्याबद्दल मी माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांचे मनापासून आभार मानतो। आज पुणे इंटरनॅशनल ॲग्री हॅकेथॉन ही एक अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती। त्याच्या बक्षीस वितरणाकरता माननीय शिवराज सिंग चौहानजी आणि अजितदादा आणि आम्ही सगळे या ठिकाणी आलो होतो। अतिशय चांगल्या संकल्पना यामध्ये पाहायला मिळाल्या। शेतीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल, वेगवेगळ्या प्रकारचं कीड नियंत्रणाकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल, अगदी फोटो काढून त्या फोटोच्या आधारावर प्रेडिक्टिव्ह 94% ॲक्युरसीने त्या ठिकाणी